आगी लागोताय सुख. भारतीय युद्ध पहिलं झालं द्वापार युगात. उदाहरण क्रमांक 2. त्या युद्धासारखं युद्ध आतापर्यंत झालं नाही आणि याच्यानंतर होणार असेल तर मी जिवंत आहे तोपर्यंत होणार नाही. म्हणजे मला पुढचं पाहायला भेटणार नाही. इतकं मोठं युद्ध झालं. ते युद्ध महाभारतातलं कुरुक्षेत्रावर झालं. फार मोठं युद्ध. एका बाजूनं 7 अक्षोणी सैन्य होतं, एका बाजूनं 11 अक्षोणी सैन्य होतं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, रथी महारथी लोक कौरवाच्या बाजूने होती. आणि विश्वाचा बाप तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय त्याला जगाचा बाप म्हणतात. तो मात्र पांडवांच्या पक्षात होता. तुंबा युद्ध झालं. युद्ध जर झालं नसतं तर हस्तिनापूरच्या वाटण्या 3. धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर ह्या 3 लोकांना वाटण्या. विदुर कोण होते माहिती आहे तुम्हाला? राजकारणातला 2 नंबरचा डॉन. काही कोणाला बोकांडीवर घेऊन फिरायलेत. हे आमचा डॉन. बायको भेट नाही त्या सोंबळ्याला आणि त्याला डॉन म्हणतो. नालाय का? नरकाला जाशील त्याला डॉन म्हणलं. राजकारणातले फक्त 5 डॉन झाले. एक डॉन झाला कृष्ण. हे तुमचं ऐकून ऐकून इंग्रजी शब्द पाठ झाली म्हणून डॉन म्हणतो. नाहीत मी 7वी शिकेले. मला काही इंग्रजी येत नाही काय नाही, पण फिरून फिरून पाठ झाली. मर्मज्ञ राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण. 2 नंबरचे विदुर, 3 नंबरचे कनक, 4 नंबरचे चाणक्य आणि 5 नंबरचा राजकारणातला डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 डॉन, 5. एक जण म्हणला 6वा कोण? कोण आहे 6वा डॉन? म्हणलं इतक्या पवित्र जिभेनं एखाद्या नालायक माणसाला मी नाही डॉन म्हणायचो. 5च डॉन, 5च. त्याच्यापैकी 2 नंबरचा डॉन टाकळीकर विदुर काका. 3रा मालक होता, 3रा हस्तिनापूरचा. 3रा हस्तिनापूर म्हणजे अख्खा भारत. दिल्लीचं स्वराज्य, अख्ख्या भारताचा 3रा मालक. पण त्या धृतराष्ट्राला 100 कट्टे घाण वस्तू पुसायच्या पण कामीचे नाहीत कपडे. काही भाराभर चिंध्या बिनकामी, थोत्तर पुसायच्या पण कामी नाही. इतके नालायक होते ते 100 कट्टे. खरं तर त्यांना नालायक केलं त्यांच्या सख्या मामानं. हलकट मामा होता त्याचा शकुन्या. मी नाही त्याला शकुनी म्हणित. एक जण म्हणला शकुन्या काऊन म्हणता? म्हणलं तू आई आई ऐकतो तुला काय इतका त्याचा पुळका सुटला? किती हलकट होता शकुन्या सांगू. सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. ते सोक्ती नावाचा खेळ आहे ना, हे लुडो. आता बलेत दलिंदर. हां याला कळालं हे पटकन हो म्हणलं. कालचा अभंग नाही सांगायचास तू. बरा लुडो वॉकांडीवर घेतलास तो अभि. विठाला विठाला घेऊ द्या बाबा. ते कीर्तन घ्यायला त्याच्यात घेऊ द्या का, जाऊ द्या, घेऊ द्या काय हरकत नाही. हौश बिचाऱ्याची. गाणे घेण्यापेक्षा कीर्तन घ्यायला तेच महत्वाचं आहे. हो इतकं लहान असून कीर्तनात बसले आणि त्याचं कौतुक करावं. लय बसले असतील काही काही मोबाईल इचकीत उघडे चित्र पाहत. त्याच्यापेक्षा हे लय चांगलं आहे. विठाला विठाला शकुन्या नालायक. त्यानं कौरवाचा रास करून टाकला. मेले सगळे कौरव. तुम्हाला एक सांगू का, फुकट खाणारा माणूस घरी ठेवायचा नाही. आहा आपल्या घराला इचकून टाकतोय. 7व्या अवतारात एका बाईला राज्य होतं, नवरा जिता होता, तरी नवऱ्याला घरी ठेवून माहेरात भाकरी खायला आली. तिने इतकं भावाचं वाजून टाकलं. तिच्या भावाला 80,000 बायका होत्या. किती भावजाय होत्या तिला, तरी पण ती भावाला म्हणली दादा पुन्हा एक आण.
आणि ह्याच तुटलेल्या नाकाची न भावाला दुसरी एक बायको आणायला लावली. ती का त्याची बायको होणार होती का? ती जगाची मालकीण होती. आणि म्हणून भावाला मातीत घातलं त्या तुटलेल्या नाकाचीनं. हो, बहिणीनं भावाच्या घरचं खावा, पण तिच्या घरी अडचण असली तर खावा. तिच्या नवऱ्याला उपाशी ठेवून तिने इकडं नाही यावा. हो, पडलंकेची राणी होती ती, ऐश्वर्य संपन्न राक्षसाची बायको. ते आपलं दाशीच्या हातच्या चपात्या खाऊ लागलं आणि ही बोंबलत लंकेत आली आणि भावाला सीता आणायला लावली. अख्खा भाव वाजून टाकला. भाऊ रावण लय मोठा माणूस होता, लय मोठा माणूस. फुकट खाणारे घरी ठेवले नाही पाहिजे. आणि 8व्या अवतारात हो गांधार नरेश, हो गांधार देशाचा राजा म्हणून गांधार नरेश म्हणत होते शकुन्याला. त्या देशाचा राजा होता तो. आता गांधार देश कुठे? मोबाईल मध्ये हिचकी जा, पाच जा, दाबल्यावर बटन सापडतो तो तुम्हाला. मला भेटत नाही भारीचा मोबाईल, आमचं नशीब फुटकं. पण तुम्हाला आहेत ना मोठाले, अर्धा आथरायचा अर्धा पांघरायचा, खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला. बघा जाण कधी कधी त्याच्यात शास्त्र. त्यानं घरावर तुळशी पत्र ठुलन बहिणीच्या घरी राहून बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला लावले. 100 भाषे मारले आणि 100 बहिणीच्या सोना ढवळ्या साडीत आणल्या. याला कशामुळं चांगलं म्हणायचं सांगा बरं का? असा ज्याचा मामा असेल त्यानं जित्ता तळ्यात टाका. बा तेवढं कोपऱ्यात तळू लागलं मला. ज्याचा शकुनीसारखा मामा असेल का त्यानं जित्ता तळ्यात टाका. त्याचं पाप मी भोगायला तयार आहे. पण शकुनी इतका पापी असला पाहिजे तुम्ही चांगल्या मामाला टाकता. मूर्ख होता शकुन्या, मूर्ख मूर्ख होता. मारले 100. धृतराष्ट्र गांधारी वनात निघून गेले. इधर काका एके दिवशी वनात भेटायला गेले. आगी लागत आहे असो का सांगतो, लक्षात ठेवा. मला लांबून एसटी आणायचा नाद आहे. डिझेल बाहेरचं आहे ना, त्याच्यामुळे ताण घेत नाही. ड्रायव्हरनं किती बी लांबून एसटी आणावं पण मुक्कामाला बस स्टँडला न्यावं. त्यांना नदीला उभं केली, काय खाईन मधली लोक. हो, कीर्तनकारानं किती लांब फिरावं पण आपल्या कडेवर आलं पाहिजे. त्याचं नाव कीर्तनकार. कीर्तनकाराला जर कवडं बसत नसेल तर असं समजायचं तमाशातला आपल्यात आलाय. कडवं नाही सोडलं पाहिजे. हा, आपण नाही केलं पाहिजे. शास्त्र ज्याच्यावर आपण भाकरी खातो त्याच्यावर का बेविश्वास. वनात भेटायला गेले. धृतराष्ट्र आंधळा होता. गांधारीला डोळे असून पट्टी बांधली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. इदूर भेटायला गेला. वाळलेल्या काडा पाला पायाखाली कुरकुर चुरचुर वाजत होता. गांधारीनं मालकाच्या मांडीला हात लावला. मालक, एखादा हिंस्र पशु येत नसेल, वाघ असेल का, शुहा असेल का, लांडगा असेल का, अस्वल असेल का. थोडे जवळ पावलं आल्याच्या नंतर धृतराष्ट्राच्या फुटक्या डोळ्यातून पाणी आलं. विचारलं, का रडता? गांधारी, वाघ नाही, शुह नाही, अस्वल नाही, माझा भाऊ आलाय. गांधारीने विचारलं, मालक तुम्हाला दिसत नाही कसं कळालं? लक्षात ठेव गांधारी, हस्तिनापूरच्या बाहेर 12 वर्षाचं झोपडं करून राहणारा माझा भाऊ माझ्यावर अतूट प्रेम करतो. मी त्याचं ऐकलं असतं तर आपली दशा झाली नसती ग. इदुराच्या गळ्याला मिठी मारली. दादा चल. नाही म्हणे, येतो मी. इदुर घरी आली. 2-4 वर्ष निघून गेली. एके दिवशी धर्म आणि अर्जुन बसले आणि अर्जुनाचा धर्माचा संवाद झाला. दादा, धृतराष्ट्र काकाची 100 मुलं मृत्यू पावली. आगी लागत आहे असो का? काकानी काकी वनात गेलेत, देह समर्पित केला. आता हस्तिनापूरचे मालक 2. आपले बाबा गेलेत पंडूराजा. त्यांचे 5 पोरं आपण आणि काका जिवंत आहेत. इदूर काका. अर्धा हस्तिनापूर त्यांना, अर्धा हस्तिनापूर आपल्याला. 1250 वाडे. इदूर काकाला 1250 वाडे. धर्माला वाडे किती मोठाले होते सांगू? मी कधीच मंच सांगणार नाही. एका वाड्याच्या दरवाजाच्या चौकटीतून 22 हत्तीची कळवण जात होती. 22 हत्तीची, एक हत्ती नाही.
एक हत्ती नाही, एक हत्ती नाही. कल्पना करा काय असतील ते. असे 1250 वाडे इदोर काकाच्या वाट्याला, 1250 वाडे पांडवांच्या वाट्याला. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव इदोर काकांच्या घरी गेले. काका, काकीनं पाहिलं, बाई युवराज आले वाटते. या राजन, या या. राजा हा राजा असतो. यया नरा माझी राजा, तो विशेषी भूती जाण माझा. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचं वाक्य. तो हस्तनापूरचा राजा. या राजे या. चुलती पुतण्याला आवाजाव बोलत होती. राजा होता तो राजा. ज्यानं त्यानं ज्या त्या व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. आम्हाला तलाठी आलो पिणार. तलाठी कळत ना तुम्हाला, 7-12 लिहिणार. इतकं पेत होतं ते. मला वाटतं पाण्यापेक्षा जास्त तेच पेत होतं. नाव नाही घेत, कीर्तनात घेत जाऊन त्याचं नाव. इतकं प्यायचं. पण ते मला दिसल्यावर मी त्याला साहेब म्हणायचो. मला हे म्हणलं तुम्ही त्याला साहेब कसं काय म्हणता. मी म्हणलं पिऊ दिनं, पण त्यानं सही केल्याशिवाय 7-12 चलत नाही. आपण त्याला कशाला नमस्कार केलाय? त्याच्या पदाला, त्याच्या शरीराला नाही केला. हा, म्हणून साहेब म्हणायचं. राजा आहे तो, अधिष्ठित राजा आहे. सात्विक, सदाचारी, सत्वशील राजा आहे. या राजन या 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 या. मागच्या घरात काका होते. अहो ऐकलत का? अहो अहो ऐकलत का? स्वामी, ओ धनी, प्राणनाथा. बाई मालकाला शौकमध्ये ती. बरं असं म्हणणारी एखादी बाई तुमच्या गावात आहे का? काय होतं, इचुडच होतो का असं नवऱ्याला म्हणल्यावर? का भितड अंगाव पडत? हे गोविंदिया, गोविंदिया, म्हातारं हे का रे मंदिराकड? असलं तर म्हणा भाकरी झाल्यात गिळायला. आणि त्याला म्हातारं म्हणाली. ही 20 वर्षाची आहे का? कशा असं देत बघा ना. ही आपली भाषा आहे, ही आपली भाषा. लग्न झाल्यावर 1-2 वर्ष जरा हिशोबान बोलतात. वय व अहो ऐकलत का? चहाची वेळ झाली, मी तुम्हाला चहा करू का? मी म्हणलं नको करू, पेऊन आलो मी कीर्तनात लिटरभर. नको करू. लय गोड बोलतात 2-4 वर्ष. अहो अहो ऐकलत का? अहो ऐका ना. म्हणलं काय? दळून आणा. आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकती नाही का? तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतले, पण समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. इतकी येडी बायको मला असल्या मी नसतो का महाराजाचा पुजारी झालो इथं. चढावली केलं असतं तिच्यानं. चल नाशिकला जय बम बम बोले. कशा बोलत आहेत बघा ना. हो, लग्न झाल्यावर बाई 4-2 वर्ष लय जीव लावती. देवटीहून आलं की हो तुम्ही थोडे बेचैन दिसाले, गरम पाणी करू का? हातपाय झाला. नको. नाही, थोडं गरम पाणीच करते, थंडी वाढली, थोडंसं चांगलं फ्रेश व्हा बरं. नको ग. बरं दूध करू का? तुम्हाला ॲसिडिटी वाढली असेल, मी काळा चहा करते. काही वंगण पण नको पाजू, काहीच नको करू. लग्न झाले आणि एक पोरग झालं रे झालं. ए माझा डब्बा काय तुम्ही वेड्यावानी करता? तुम्हाला हात नाहीत का? मी पप्प्याला पाजायला लागले, तुम्ही तुमच्या हाताने पोळ्यान भाजी भरा. निघा बरं. उघड डोक्याला टकटक करू जाऊ नका. 100% जीव लावणारी बायको 50% प्रेमाचा तुकडाच पडला. एक बब्या झाला की. आणि बब्याचं लग्न व्हा आणि बब्याला बब्या व्हा. म्हाताऱ्याच्या आणि कुत्र्याच्या भाकरी संगच. कशा हसत येत नाही. बारीकसा बॉम्ब टाकाव घ्यायच्या अंगावर. वायरल ताईट येत लगेच कळतंय त्यांना. लगेच कळते, लगेच कळते, लगेच कळते. धनी अहो प्राणनाथ ऐकलत का? तुम्हाला ऐकू येण्यासाठी इतक्या जोरात म्हणलं मी. काकी इतक्या गोड बोलायच्या. आज ती बाई इतकी अधिकारी होती, तिच्या हाताने केळीचे साल्टे खाल्ले जगाच्या मालकानं. साल्टे. इतकी अधिकारी बाई होती.
ए सावळ्या गपची बस. काय ग, राजे आलेत, राजे आलेत, राजे. विदुर काका आल्याबरोबर धर्मराज आलात जी. धर्मराजा अर्जुन उठले आणि विदुर काकाच्या काकीचं दर्शन घेतलं. दिल्लीचा राजा, भारताचा राजा, अख्ख्या भारताचा राजा, हस्तिनापूरचा अख्खा राजा प्रणाम केला. काकी तोपर्यंत घरात काहीतरी यांना खाण्यासाठी, त्या काळात चहा नव्हता, दूध करत असतील, शिरा करत असतील, काहीतरी देत असतील खायला. काकाने विचारलं, राजन, अर्जुना, आळशाच्या घरी गंगा यावी तशी आज तुम्ही आमच्याकडे आलात, काय आनंद वाटतंय, काय काम आहे, काय सेवा करू आपली. अर्जुनाने धर्मानं सांगितलं, काका सेवा करायचा काही विषय नाही, गेली 2-3 वर्ष झालं आम्ही हस्तिनापूरचे राजे आहोत. आमच्या अंतःकरणात एक भाव निर्माण झालाय, आम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुमच्या अर्ध्या संपत्तीला धक्का नाही, पण आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या लेकरांनी जर तुम्ही जाता आणि आम्ही जाऊ, आमच्या मुलांनी जर तुमची संपत्ती तुमच्या मुलांना नाही दिली तर पूर्वज नरकाला जातील. याच्याकरता आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तुमचं अर्ध राज्य वाटून घ्या. धर्माचं आणि अर्जुनाचं वाक्य ऐकल्याबरोबर विदुर काकाच्या डोळ्यातून पाणी आलं. आगी लागत आहे असं का. धर्मानं सांगितलं, काका आम्ही तुम्हाला अर्ध राज्य घ्या म्हटल्या, तुम्हाला रडू आलं का, सगळं देऊ का. विदुर काकानं सांगितलं, रडू याच्या करता येतंय, तुम्ही अजून चुलता ओळखीलाच नाही, तुम्ही काकाला ओळखीलं नाही रे, याच्याकरता दुःख वाटतंय. काका आमच्याकडून काय गुन्हा झाला, काय अपराध आहे, काही नाही. अर्जुना, तुम्ही माझ्यावर प्रेम किती करता, काय गोडे विदुर बघा, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. तर अर्जुनाने आणि धर्मानं, भीम नकुल सहदेव बोलत नव्हते दोघांच्या पुढं, अर्जुनानं आणि धर्मानं सांगितलं, भगवान कृष्ण परमात्म्यावर जितकं करतो तितकं प्रेम तुमच्यावर. पन्नू राजा आणि कुंती माता यांच्यावर जितकं प्रेम केलं तितकं तुमच्यावर करतो. टाळीच वाजली विदुर काकानं, टाळीच. वा पुतणे म्हणे, अरे देवावर जितकं प्रेम करता तितकं माझ्यावर करता, आई वडिलावर जितकं प्रेम करता तितकं तुम्ही चुलत्यावर करता. काय माझे पुतणे आहेत. वा काका, पण तुमचे 1250 वाडे वाटून घ्या, कोणी कोण घ्यायचे तर घ्या. काका म्हणले, माझं ऐका ना, ऐका, तुम्ही देवा इतकं माझ्यावर प्रेम करता ना. होय, तुमच्या मायबापाची शपथ आहे, कुंतीची आणि पंडूराजाची माद्रीची शपथ आहे. तुम्ही जर देवावर माझं इतकं प्रेम करत असाल, माझ्यावर प्रेम करत असाल, तर मी मागताल ते देताल का, मी मागताल ते देताल. धर्मराजानं हातात पाणी घेतलं आणि भोवतालून पाणी फिरलं असं स्वतःच्या शरीराच्या भोवताल. याचा अर्थ आमच्या ताब्यात जेवढं आहे तेवढं तुम्हाला. विदुर काकाने सांगितलं, असं काही मनान देऊ नका, मी मागतो ते द्या. मला हस्तिनापूरच्या बाजूला उत्तर दिशेला 12 वाशाचं झोपडं करून द्या. वासं कळते ना, फक्त धोत्रावाल्याला, मोठ्या माणसाला, जीनच्या पॅन्टीवाल्याने मुंडे हलवायच्यात नाही. तुम्हाला वाशे कळत नसतील, वाशे फक्त जुन्या माणसांना कळते. हो, वाशे 12 वाशाचं झोपडं करून द्या. धर्म काही बोलले नाही, पण अर्जुनाचा स्वभाव थोडासा रागीट होता, चंचल होता. का म्हणे, काका 1250 वाडे तुमच्या हिशाला असताना आम्ही जर तुम्हाला झोपड्यात ठेवलं तर महाराष्ट्रात नव्हे, भारतच नव्हे, पृथ्वीवर जेवढे देश आहेत या सर्व देशातली लोक आणि स्वर्गातले पितर आमच्या तोंडात. विदुर काकानं सांगितलं, लोकायला काय समजायचं ते ठरतील, स्वर्गातले पितर काय समजायचे ते ठरतील. तुम्ही शब्द काय दिलाय की आम्ही देवापेक्षा तुम्हाला मानतो, आई वडिलापेक्षा तुम्हाला मानतो. मग आई वडिलाची अधिक देवाची शपथ आहे तुम्हाला. मला मानता ना तुम्ही, मग मी मागतो ते देऊन टाका. ठीक आहे काका, तुम्हाला देऊन टाकलं झोपडं, पण सांगा ना आम्हाला लोक हसतील, कशामुळे झोपड्यात राहतात. आगी लागत आहे सुखाचं उत्तर या. हो, तर अर्जुनाने विचारलं, धर्मानं विचारलं, भीमानं विचारलं, आता नकुल सहदेवाने विचारलं. भीमा अशा मोठी ओढ दावीत होता, काय काका एडपट आहेत, लोक आमच्या तोंडात माती टाकतील, अर्ध राज्य यांचं असताना झोपड्यात ठेवलं,
हसतील आम्हाला माणसं, नाव ठेवतील आम्हाला माणसं. काकानं सांगितलं, पांडवांनो एक विचारतो, या हस्तिनापूरच्या गादीवर बसायच्या आधी तुम्ही पंढरपुरातल्या मालकाचं किती भजन करत होतात? धर्मानं सांगितलं, वनवासात पण. पाहते पांडवा, पाहते पांडवा, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव, पाहते धर्मानं सांगितलं, आम्ही वनवासात त्याचं भजन केलं. भीमसेन जी द्रौपदीला बोलून आण. द्रौपदी जी काकान बोलिले. आल्याबरोबर इदूर काकाच्या चरणावर दंडवत. द्रौपदी होती ती. काय काका? द्रौपदी, वनवासात विराट राजाच्या घरी काम काय करीत होतीस? शेण काढीत होते. रिकाम्या टायमात द्वारकेच्या मालकाचं भजन करीत होते. रिकाम्या वेळात काय करायचीस? द्वारकेतल्या मालकाचं भजन करीत होते. वा, पुढचे 9 पुरावेत बस झाले आपल्याला 2. द्रौपदी, वनवासात विराट राजाच्या घरी शेण काढायची वेळ आली. 48,324 दाशा त्या द्रौपदीला भांडे घासायला. एवढ्या वैभवातली पोरगी विराट राजाच्या घरी शेण काढीत होती, तरी पण दळायला बसल्यावर पंढरपुरातल्या मालकाच्या वयागात होती. भजन केलंस तू. पांडवांना तुम्ही वनवासात भजन केलं. तुम्हाला हस्तिनापूरचं राज्य कोणाच्या कृपेने भेटलं? द्वारकेच्या मालकाच्या. मग एकच मला सांगा, ज्याच्या कृपेमुळं तुम्ही भजन केलं म्हणून पापी मारल्या गेले आणि दिल्लीचे राजे तुम्ही झाले. या हस्तिनापूरचे राजे झाले तेव्हापासून भजन किती बऱ्या केलं. 5 भावांनी मानाखाली घातल्या. इदूर काकानं सांगितलं, झोपड्याचं उत्तर तुमच्यापाशीच होतं ना रे, तरी मला दटून विचारता? अरे ह्या वाड्यात राहायला आल्यापासून, अरे ज्या मालकाचं भजन केल्यामुळं हे 2500 वाडे आपल्याला भेटलेत. पण या वाड्यात आल्यापासून गेल्या 3 वर्षात तुम्ही एकदाही भजन केलं नाही. विदुर काका म्हणले, अरे 1250 वाडे माझ्या आयुष्याला. अरे या वाड्यात जर देवाचं नाव तोंडाला येत नसेल, काय करायचे वाडे? म्हणून झोपड्यात भजन करतोय.
1250 वाड्याला आग लागू म्हणली, त्याच्यात त्याचं भजन येत नाही. आगी लागोताय सुखा. भरत भजन करू लागले नंदीग्रामाच्या ठिकाणी. भरत भगवान प्रभू रामचंद्राचे भाऊ भजन करू लागले. भजन भरत तसे संसारिक व्यक्ती. नंदीग्रामाच्या ठिकाणी सुंदरसा आश्रम, झाडाखाली एक पाषाणाची शिळा, त्या शिळेवर बसून अंगाला काव लावली आणि भरत भजन करू लागले. राजपुत्र होते, लालबुंद शरीर, तेजस्वी, चंद्राच्या शीतल प्रकाशाला लाजवील इतका तेजपुंज पुतळा भरत. भरत भजन करता करता वारं सुटलं आणि वाऱ्यानं मांडीवरची लंगोटी बाजूला गेली. लालबुंद मांडी दिसत होती, अरक्त मांडी. तारुण्यातला तेजस्वी पुतळा. आणि त्या रस्त्याने एक सर्पिन चालली होती त्या झाडाखालून. त्या सर्पिणीच्या पाठीमागं तिची 8 पिल्लं होती. 8. आगी लागोताय सुखा. नियमानं 8ला भजन सुरू केले. 8:17 माझ्या गळ्यात इना आलाय, पण सरकतो पुढं, ताण घेऊ नका. हो, नियमानं माझा टाईम संपला. आता जेवढं बोलल ते निवृत्ती बाबांची सेवा. तुमचा रोजदार संपलो. आता कोणी टकटक करायची नाही गावाकऱ्यांनी. 2 तास मग काम झालं. तेव्हा शहाण्या रोजदारानं जर उभाटे आऊत हाणला असेल तर पाळी कमी होत असते. तुम्हाला शेल्याहून माती पाहिजे, पाळी लय मोठी पाहिजे, कशी होईल? हा, 8 पिलं त्या सर्पिणीच्या सोबत. सन 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 करी सर्पिण चालली. अशी मोठी सर्पिण होती. सकाळपासून खाला नाही सर्पिणीला काही, पिलायला सुद्धा काही नाही. शिकारीच्या शोधातच. त्या सर्पिणीला शिकारच नाही सापडली. माय म्हणली कोणाचं तोंड पाहिलं रे, शिकारच सापडलं. आमच्या शेजाऱ्यानं मांजर पाळली, तिचं नाव ठेवलं मैनी. मांजरीचं नाव मैनी. मी आपलं सकाळी फेटा उपरनं घेतलं, तेव्हा एसटीन कीर्तन करायचो. तेव्हा बुवा सोपान बुवा, आता नाही. एसटीन कीर्तन करायचं. निघालो कोपऱ्यावर, मला ती मैनी दिसल्यावर वरती रडू लागली. तर मी म्हणलं मैनी काऊन रडायली? मैनी म्हणजे मांजर बरं, तिचं नाव मैनी ठुलतं. मी म्हणलं मैनी काऊन रडायली? काय नाही म्हणली, 3 दिवस झालं ते तुमचा शेजारी आडवा चालला, तेव्हापासून मला उंदीरच भेटन. म्हणजे मांजराला काही माणसं आडवे गेल्यावर मांजराला पण उंदर भेटत नाहीत. इतके काही काही माणसं हलकट येतो आणि ते मांजराला नाव ठेवतात. मांजर आडवं गेल्यावर काम होत नाही. अरे तू मांजराला आडवा गेल्यावर मांजराला उंदीर भेट ना, इतका तू हलकट येजन. तू काय मांजराला नाव ठेवतो? मांजर या सर्पिन म्हणली कोणाचं तोंड पाहिलं असेल काय माहित बुवा, शिकारच भेटल. एक पोरग पळत झालं, तिचं पोरग म्हणजे सरप आडव झालं. म्हणला मा येडी झाली काय, रस्त्यात केवढी शिकार आहे. कुठे वापस आणले ते एक महाराज भजन करूले. ते महाराज होते भरत. डोळे झाकून भजन. ते का आपल्या भजण्यासारखं थोडंच होतं. अर्धा तोटा तोंडात आणि मधल्या टायमात तोंडातलं चटफुरसन काढायचं आणि मग घोंगडी खाली घालायचं. हो, परवाला एका ठिकाणी भागवत ऐकायला गेलो. भागवतकारांनी इंटरव्ह्यू केली. मला वाटलं आता ते लोकायला जाण्यासाठी इंटरव्ह्यू केली असेल. भागवतकारही खाली उतरले. म्हणलं आता कोणाला येत असते, ते धर्म थोडा सुटत असतो. ते स्टेजच्या मागं गेले आणि बिडी ओढू लागले. अर म्हणलं याचाही नरक आणि याचं ऐकणाऱ्यालाही नरक. काय अर्थ आहे मला सांगा. किती नालायकपणाचं टोक आहे. अहो, व्यसन विसरण्यासाठी परमार्थ आहे, वासनाही सरण्यासाठी परमार्थ आहे. आणि तेच जर आपण बोकांडीवर घेत असेल तर आपला परमार्थ काय अर्थ आहे त्याला? भजन करणे उंगळवाने आणि नरका जाणे चुकेना. नालायकपणाचं शिखर आहे ते, टोक आहे. आईनं विचारलं कोण शिकार? डोळे झाकून महाराज भजन करायले. महाराज भजनात दंग आहे. आपण एकच काम करू, मांडी उघडी पडली, एक एक लाचका हाणला तर
तर 100-200 ग्रॅम महाराजाचं मांस तोंडात येते, दिवसभर काही खायचं काम नाही. आई जाग्यावरच थांबली. सरपीन होती ती सरपीन. ती म्हणली, पाप्यांनो मला शिकारच करायची नाही. का? तुम्ही या महाराजाचं मांस खायची इच्छा काऊन केली? ते म्हणलं, आई मांस तर खाल्लं नाही ना, फक्त खावा म्हणून इच्छा केली. आईनं सांगितलं, दुसऱ्याचं वाईट करायची ताकद जरी नसल पण वाईट व्हावा इतकं जरी म्हणलं तरी पाप बोकांडीवर बसत असते. मन संकल्पाचे पापे. त्याचं वाईट व्हावा इतकं जरी मनात आलं तरी पाप डोक्यावर बसलं. त्याच्या पोराला खाऊनच नोकरी लागली, पोटात डब्बा उठला की समजायचं नरकाला गेलाच बेट्या. कशामुळं पाप? आई आपण प्राणी आहेत. नाही, तुम्हाला हे पाप जर संपवायचं असेल तर एकच काम करा, भजन करून करून महाराजाला घाम आलाय, ह्या महाराजाचा घाम पुसा. ते म्हणले, आई इडी आहेस का काय? आपल्या जो का रुमाल हे का धोतर हे का उपर नाही काय? एकच काम करा, तोंडानं वारं घाला. पाठीमागून 4 पुढून 4 8 सरपिणीची पिलं तोंडानं वारं घालू लागले. एक जण म्हणला, महाराज हे खरं असतंय का? आणि मी म्हणलं, मग आमच्या चुलत्यानं थोडंच लिहिलं पुराणात. तुला जर हे खोटं वाटत असेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय तू पाय ना, आम्हाला कशाला ताण द्यायला? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणेन पाहावे पुराणी. आपली मोठ्या लोकांनी जे सांगितले ते आपण केलं पाहिजे. हो, शेजारी काय म्हणतो ते भुकायचं नाही. आमच्या इथे एका बाईचा नवरा घोंगडी इतका गोरा होता. आमच्या इथे एका बाईचा नवरा घोंगडी इतका गोरा. तुम्ही काऊन हसले? हा, कळालं तुम्हाला किती गोरा होता? घोंगडी इतका गोरा होता. शेजारीन तिला म्हणायची, सकू काय माय तू अनावरा घोंगडीवाने दिसत, तू हसला तर त्याचे दात दिसत येत, इतका काळ आहे. हे ऐकून घेतलं. 5-6 महिने ऐकलं. 6 महिन्याच्या नंतर सखू म्हणली, द्वारकाबाई असू द्या मग काळा, पण दिवस माळायच्या आधी घरी येतोय. तू हगन गोरा पाने पण कंधारच्या बस स्टँडला मुतारीपाशी पडलेला असं तू. असू द्या काळा पण गुणवाने. आपल्या संतांची व्याख्या इतकी गुणवाने, संतांच्या भक्तीचं ना आचरणाचं टोक मोजायला ब्रह्मदेवाचं तराजूत मोडलं. इतकं टोक आहे संतांचं. आपण त्यांच्या मार्गानं चालायचं. हो, जितका बाईचा आपल्या मालकावर विश्वास तितका आपला संत वाङ्मयावर विश्वास असला पाहिजे, तितका आपला देवावर विश्वास असला पाहिजे, लफंग्यावर नसला पाहिजे. एक म्हणला मी देव मानितच नाही, नको मानू. हान कोण्या तळ्यात उडी हाणायची तर, हान कुठे उडी हाणायची तर. मी विज्ञानवादी आहे, काढणं कोरोनावर औषध. तू विज्ञानवादी आहेस ना, काढणं औषध. आता पुन्हा कोणता कणी रोग आलाय, हो काढणं त्याच्यावर औषध. थोथरीत आणायला पाहिजे. करतो सोंबळ्या कुठला. अरे सगळं त्याच्या हातात आहे. किती मारायची तर किती जिवंत ठेवायची तुझ्या हातात आहे का सोंबळ्या? सगळी त्याच्या हातात. मानित नाही देवाला. एका श्रीमंत माणसाचं पोरगं खाली पडलं. पैशावाल्याचं पोरगं होतं. वाढदिवसाला धाब्यावर 100-200 माणसं जीव घालीत होतं. काय जीव घालीत असेल कळालं तुम्हाला? इथं कशाला सांगू कीर्तनात ते. मग त्याचे लय मित्र जमा झाले. त्याला अपघातात कंटेनरनं उडीलं ना, अपघात पडा, या रुपयासारखा तुकडा इतका डोक्याचा बाजूला पडला. त्याला सगळ्यांनी उचलून टाकळी कर दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेलं. त्याच्या बापाला फोन लावला. एकटंच पोरगं होतं. 1200 कोटीची प्रॉपर्टी. 1200 कोटी कशाला म्हणते? हो, मी शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. हो, आपण कशाला इतक्या कोटीच्या याच्या नादी लागा? बैलनं खट्या नाव तू भट्या अशा नादात पडून नाही पाहिजे माणसानं. उगं घाम येत असतो ना, कशाला ताण घ्यायचा तू? हो, 1200 कोटीची प्रॉपर्टी. पोरग चेन्नईला दवाखान्यात नेलं. 25 डॉक्टरची टीम. एका डॉक्टरला 25 आपलं 2-2 किलो सोनं सुटकेसमध्ये. 24 डॉक्टरनं 48 किलो झालं ना. 24 दोन्ही 49-50 2च किलो राहिले. आता 25 डॉक्टर अशी खुर्ची होती. लंगडा असं माझ्यासारखं पण मथार होतं. त्याला लोटीत नेऊ लागले. साहेब हे 2 किलो सोनं. हे सोनं आमची वर्षाची कमाई नाही. 2 वर्ष 2 किलो सोनं. म्हणले मधल्या 24 लोकायला 2 किलो दिले आणि तुम्हाला 2 किलो. मला 1200 कोटीची प्रॉपर्टी. टपरं इकल्यावर तितकी येते. बँक बॅलेन्स जमीन जुमला यागळा. मग किती असेल बघा. रावणाला ओव्हरटेक केलं तर त्यानं. इतका श्रीमंत माणूस. एकच साहेब पुन्हा 3 किलो देतो पण पोरग मारू नका. खुर्चीत बसलेल्या डॉक्टरनं स्वतःचा रुमाल काढा आणि पोराच्या बापाचे डोळे पुसले. दादा किमान 150 देशातून आव्हाड आणले.
डॉक्टर किती विद्वान असेल कल्पना करा. ब्रेन तज्ज्ञ होता, डोक्याचा तज्ज्ञ डॉक्टर. 150 देशानं त्याचा सत्कार केलेला, सन्मान केलेला. एवढा मोठा डॉक्टर टाकळीकर. त्यानं पोराच्या बापाचे डोळे पुसले आणि सांगितलं, दादा मी भगवान शिवशंकराचा पांडुरंगाचा उपासक आहे, भगवान शिवजीचा भगवान पांडुरंगाचा उपासक आहे. मला एकटाच मुलगा आहे. मी देवाची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या मुलाचं ऑपरेशन करत असताना मी माझ्या मुलाचं करायलो असं समजितो. जेवढी बुद्धी देवानं दिली तितकी मी पणाला लावतो. पण लक्षात ठेव दादा, वाचवायचा का मारायचा त्याच्या हातात आहे. आता विज्ञान कोण्या चुलीत गेलं, मानावं लागेल का नाही? तर सगळ्या शक्ती हात टेकत्यात, तिथं ती शक्ती सुरू होत असते देवाची. मानावंच लागेल, मानावंच लागेल, मानावंच लागेल. वारं घातल्याच्या नंतर भरताच्या लक्षात आलं ऊन आहे, पण घाम कोण पुसतंय? डोळे उघडून पाहिले तर मागं 4 पुढं 4 काळे ठिक्कर सर्प आहेत. आई बाजूला बसलेली. कोण आपण? मी सर्पिने. बाई हे कोण? माझी मुलं आहेत. काय यांना कामाला लावलंस तो? महाराज माझ्या मुलानं तुमचं मांस खायची इच्छा केली, पाप लागलं, त्या पापातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला वारं घालते. असू दे बाई, भोगवादी जीवन नको, मी भोगाचा त्याग करून इथं आलोय. बाई मी राजा दशरथाचा पुत्र आहे, राजा भरत. माझ्या आईनं मला अयोध्येचं राज्य मिळण्यासाठी रामप्रभूला वनाला पाठविले आणि मला अयोध्येचं राज्य भोगण्यासाठी सांगितलंय. पण हे सर्पिन माय, मी त्या अयोध्येचा त्याग केला आणि इथं येऊन भजन करीत बसलो. का त्याग केला? भरतानी जर अयोध्येचं राज्य भोगलं असतं तर एका तिळा इतकं सुद्धा पाप लागणार नव्हतं. का? कारण आईनं वरदानात प्राप्त केलेलं राज्य होतं. राजा दशरथानं वरदानात देऊन टाकलेलं राज्य होतं. भरताला एक तिळा इतकं सुद्धा पाप नव्हतं. असं कोण सांगितली? सर्पिन. एक जण म्हणला सर्पिन बोलती काय? म्हणलं ती तू चुलती थोडीच होती. ती सर्पिनही एका अधिकारी व्यक्तीची पत्नी, पण एक कर्म चुकल्यामुळे सर्पिन झालती. आता कोण होती ते घरी गेल्यावर पाहणं, सगळं सांगायला मी गुत्त थोडंच घेतलंय. हा ते तुम्ही घरी गेल्यावर पाहणं, बघा जाण, कधी कधी वाची जाण शास्त्र, चांगलं होईल तुमचं. सर्पिने विचारलो, भरत महाराज आपण राजा दशरथाचे सूर्यवंशातल्या राजाचे पुत्र? होय. मग अंगाला काव लावून एवढी मोठी निष्ठावंत पत्नी तुम्हाला असताना तिचा तुम्ही त्याग केला आणि इथं आलात? बाई ऐक, बाई ऐक, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो बिना चप्पलचा वनात फिरतोय. बाई विश्व ज्याच्या पृथ्वी पाठीवर आहे त्याला शेष म्हणतात. तो लक्ष्मण नावाचा भाऊ 14 वर्ष पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही, झोप नाही, आईसाहेबाची आणि प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी गेला. माय एक भाऊ रामप्रभूच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याच्यावर छत्र धरले. जगाच्या बापाने वनात बिना चप्पलचं फिरावं आणि विश्वाच्या मालकाचा लहान भाऊ या नात्यानं अयोध्येमध्ये लाडू खावं, हे कोण्या शास्त्रात आहे? माय ते लाडू खात अयोध्येतलं सुख भोगत असताना त्याचं भजन तोंडाला आलं नसतं, म्हणून अयोध्येसारख्या सुखाला आग लावली आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी आश्रम केला आणि रामप्रभूचं भजन करीत बसले. विठोबा रखुमाई, बा महाभिनियम तासाची बैल नंबर 1 असावा, 5 शेवटिलेली असावा, आऊत माऱ्यात असावा, येठण बी नंबर 1 असावा, इळफर उभाट्या पाळ्या हाना, उभा राहिलं की बैल बसायला 5 मुंडलेली आणि येठणाला गाठी. काय आऊत हाणावं तसं, पण धगत राहतं. कमी किराणा असल्यावर जिला भजे चांगले करता येतात का तिला सुगरण म्हणता येते. हा चांगलं वाजलं दादा तुम्ही, छान. विठाला विठाला विठाला. एका बाईला भाऊ न्यायला आला. भाऊ भाऊ कळतून माहित तुम्हाला?
तेव्हा माहेरातलं नाव काढलं या पवित्र देशातल्या स्त्रीचं अंतकरण भरून येते. माहेरातलं फार आवडते, माहेर खूप आवडते. तुम्हाला एक सांगू का टाकळीकर, तेव्हा पोरगी बंगल्यात राहत असेल सोन्याच्या आणि भाऊ झोपड्यात राहत असेल तरी पण ती त्याला भाऊच म्हणते. भारताची संस्कृती, तिला दिवाळीला जावंच वाटते. दीपवाळीच्या सणा लेकी आसावली आवड आहे. या देशातल्या स्त्रीकडे ते मर्म टाकलंय, तिला माहेर आवडतंय. माझ्या लहानपणी एक कविता होती, मला चांगलं काव्य आवडतं बरं, चांगलं गाणं पण आवडतंय मला. करती कथा गाती सकाळच्या काल्याच्या कीर्तनात सांगितले, म्हणजे चांगल्या गाण्याला सुद्धा किंमत असते. हो, काही कायच्या भजनाला पण किंमत नाही. इतके कायचे नालायक भजन. एका गावाला गेलो, म्हणले फलाण्या भजन करायला आल्या, तुम्ही ऐकता का? म्हणलं मग जेवण राहिलं, जेवता जेवता ऐकतो. आणि लगेच त्यांचं भजन सुरू झालं. पार्वती पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. मग तो तोंडातून दुधन पोळीच बाहेर आली. अरे म्हणलं तुकाराम महाराजाची चुलती आली, चला तिच्या पाया पडायला जाऊ द्या. असं भजन असते का? इथं मातीत जाईल पण तुम्ही ऐकणारे पण मातीत जाताल. काल्याचं कीर्तन चालू रे आसाराम, तू आताच का नव्हता काम येत त्या दिवशी. भगवान गोपीच्या घरी गेले बरं का, आणि काय त्या गोपीच्या घरून परत आले बरं का. यशोदेने विचारलं, कृष्णा तू का परत आला रे? आई मी गोपीच्या घरी गेलो पण गोपी घरीच नव्हती. लगेच एक जणानं प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. अरे मी म्हणलं तो फोन लावून जायचं, फोन नव्हता तुझ्या गवळणीला. नालाय का असले प्रमाण असतात का? फालतूपणाचं टोक येते मात्र केलं नालायकानं काही भजनाचं संप्रदायाचं नाटक. राधे चल माझ्या गावाला जाऊ. इडी एक राधा तुझ्या गावाला यायला, तुझ्या गावात निघताना सकाळी सकाळी दोन्ही कुणं ढिगलं असतेत रस्त्यानं. हा धोतर वरी धरून चालावं लागतं. इतकी इडी होती या गावात यायला सोंबळ्या. राधा रंगानं दिसते छान, तिच्या यनीला गोंडे दोन. राधेला गोंडे लावायची गरज आहे? राधेनं ज्या ठिकाणी शरीर समर्पित केलं त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक गोपीचंद उटी तुळशीच्या माळा गंध म्हणून कपाळाला लावतो. तिला गोंडे लावायची काय गरज आहे? तुझ्या बायकोला किती गोंडे लावायचे तर लाव सोंबळ्या, राधेला लावायची गरज नाही. हो असलं काही बी ऐकून घेत जाऊ नका. समोर बसलेल्या मावल्यांना भजन जर करायचं असेल तर गाथ्यातले अभंग पाठ करा. हो शास्त्रातले पाठ करा, शास्त्र पुराण वेद गाथा त्याच्यातले अभंग पाठ करी जा. वेल वाया गेले का बाय बाय तिकडेच घसरून मेले, आता काही नका म्हण जाऊ. हो अंगाव मंदिर पडन एखादीशी असं काही म्हणताल. भजन देव मंगळवाणी, 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 भजन देव मंगळवाणी. नरकांचाने चुके ना, नरकांचाने चुके ना, भजन देव मंगळवाणी, भजन देव मंगळवाणी. नरकांचाने चुके हे गिरगावकर म्हणे आहे का? हे महाराजांचं वाक्य आहे. नरका जाणे चुकेना म्हणणाऱ्याचं बी आणि त्याचं ऐकणाऱ्याचं बी. तुम्हाला एक सांगू का, चोरी करणाऱ्यापेक्षा चोराला घरात ठेवणारा अर्धा चोर असतो. दुसऱ्याचा नालायकपणा जे झाकतात का ते अर्धे नालायक असतात.
ए बा चूक कधीच झाकली नाही पाहिजे. एका बाईनं मला दूध घ्यायला बोललं, मी घेत नाही दूध. त्या बाईला म्हणलं माय मी काय बोक्या नाही, मला नाही दूध जमत. नाही म्हणे महाराज तुम्हाला मै शपथ घ्यावंच लागून. मी म्हणलं मरायची सप्त्यात. या दोघा तिघायला म्हणलं चला होत्या बाईच्या घरी, चुका झाकायच्या नाही. हो हा संप्रदाय इतका गोड आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये नालायकांचे अपराध झाकायचे नाही. हो त्या बाईनं आम्हाला घरी बोललं, महाराज आलेत म्हणून दारात रांगोळ काढली आणि नेमकं त्या रांगोळीवर एका कुत्र्यानं संडास केली. ती बाई शेजाऱ्याला भांडू लागली, ए सखूबाई तू या कुत्र्याने तर संडास केली. सखूबाई लय दाड होती, तिनं जित्ती सासू आडात ढकलली होती, ती हिला मोजी ती का? आमची इथली सांगायला इथली नाही. हो ती म्हणली ह्या रांगोळीवर कुत्र हागले मान्य, पण मह्याच कुत्र्यानं संडास केली त्याच्यावर नाव आहे का? काढ तू. गेली सखी तिकडे. आता हिने विचार केला मा महाराज आल्या म्हणते काय गदळबाई आहे. तिनं त्याच्यावर माती टाकली आणि लग्नातला 22,000चा गालीच्या मला बसायला बैठकीत टाकला. आता माती दिसल्यामुळं मी हे शेतकरी माणूस, मला काय वाटलं माती पायाला मस्त लागती म्हणून मी दोन्ही पाय त्याच्यावर दिले. पण मधी गेल्यावर जरा माती गार लागली. अरे म्हणलं जरा गार लागली मग कशाला पुसली. बाईनं जर मातीत घाण झाकली नसती तर मला घाण दिसली असती, मी लांबून गेलो असतो. घाण झाकल्यामुळं 22,000चा गालीच्या भरला. तेव्हा चुका झाकायच्या नाही. हो एका बाईचं पोरग कीर्तनाला गेलो चांगला बूट घेऊन आलं. पोराची माय म्हणली मग बापाला म्हणजे ऐका ना, होय होय पहा ना आपला बघा किती हुशार आहे, 1,500चा बूट आणला कीर्तनातून. कायच बघा हुशार आहे बाई, आता तुम्ही बाहेर जाताना हेच घालीचा. पहा ना 1,500चा बूट आहे. यावर्षी पावसानं सगळी पिकाची नासाडी झाली, 1,500चा बूट आणलाय. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला गेल्या एका श्रीमंत बाईची चप्पल, बघा ना बाई बब्या कायच हुशार आहे, मला पण चप्पल आणली ती टाचाची. बब्या मोठं झाल्यावर ATMच फोल्ड. बब्याची माय, बब्याचा बाप आणि बब्या हरसुल्ला. हो तिथल्याने विचारलं बाई तुमची काही इच्छा आहे? काय नाही म्हणले मला एकदा बाळू महाराजाला फोन लावून द्या. जेलरनं फोन लावून द्याला. जेलर ओळखीचा होता माय. म्हणले बोला बाळू महाराजाला. मी म्हणलं काय बाई? काही नाही बब्या, मी बब्याचा बाप जेलात येतं. कायच बब्यानं केलं? म्हणलं बब्यानं ट्रॅक्टरचं मुंडकं तुझ्या अंगावर घालायला पाहिजे होतं. तेव्हा बुटाडा आणले तेव्हा तुला बरं वाटलं. या चुका झाकल्या की असं घराने येत असते. चुका झाकायच्या नाही, परमार्थात चुका झाकायच्याच नाही. हो चुकीचा परमार्थ करणारी माणसं कधीच आणायची नाही. अख्ख्या गावाला पाप फेडावं लागते त्याचं, अख्ख्या गावाला. हो योग असा आला, पोरीला न्यायला भाऊ आला, हेच चाललं होतं. आता एवढाच पुरावा, माफ करा मह बी दुखतन. बरं आहे का नाही? तुम्ही माणसं येत मी हाल्या गेल्या थोडाच मह दुखतन आहे का नाही? गोड वाटायला. हो 12 वाजता सरपंच जमा करावून द्यावा बाळ्या फुकून. माणसं तिकीट खर्चून येते. हो रोज इतकेच येत होतात का? नाही आज जरा जास्त आलेत नाही का? आज काय जाताना पैसे गावसणार आहेत का? सगळं आपलं गिऱ्हाईक टाकळीकर. हो तुमच्यामुळं आम्हाला किंमत आहे. तुम्हाला एक सांगू का? ज्ञानोबराय कीर्तनातल्या श्रोत्यांना शंकर म्हणले आणि कीर्तनातल्या महिलांना पार्वती म्हणले. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती. सज्जनांनो तुमच्यामुळं आम्हाला किंमत आहे. दुकानात 5 कोटीचा माल आहे पण गिऱ्हाईकच नाही. काय करता महाराज? अख्खे ग्रंथ पाठे पण कोणीच ऐकत नाही. म्हणलं सांग पप्याच माईला. तुमच्यामुळं आम्हाला किंमत आहे. वक्ता हा श्रोत्यामुळं सोबत असतो बुवा, श्रोत्यामुळं. तुमच्यामुळं किंमत आहे. चला 10 मिनिटं पुढं. नंतर पुन्हा मालकाची पालखी, निवृत्तीबाबांची अख्खी ग्राम प्रदक्षिणा, गाव प्रदक्षिणा, रात्रभर जल्लोष. काय आनंद आहे.
आम्हाला येताना रस्त्यानं पंढरपूर भेटल्यासारखं वाटलं. हो, त्या पालख्या बघितल्या असं वाटलं की भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू परमात्मा दुमदुमून गेलेत. काय ना मुलीला नेण्यासाठी भाऊ आला. दारात घोडे बांधले दोन. आवाज दिला, ताई. त्या घरची बाई बाहेर आली. बाहेर काय झोपडे होते 2-3. ते का बंगला का काय, झोपड्यातून बाहेर आली. सकाळच्या सूर्याच्या प्रकाशाच्या 9-9:30 वाजता साजूकशा तेजस्वी प्रकाशात चेहरा बघितला ताई म्हणणाऱ्याचा. तो चेहरा होता सुनबाईच्या चेहऱ्यासारखा. आतमध्ये गेल्यानं आवाज दिला, राजाई जी, बाहेर ताई म्हणणारा मुलगा तुझ्यासारखा दिसतो, बघ बरं. झोपड्यातून बाहेर आल्या. पाहिल्याबरोबर आनंदाचे अश्रू उमळले. त्या बाई, माझा दादा आलाय, माझा पाहू आहे. अगं बाई, पाय धुवायला पाणी दिलं लोटकभर. गुमास्त्याची पाय धुवायला पाणी, भावाला पाय धुवायला पाणी. बसले. बहिणीच्या सासूचं दर्शन घेतलं. बहीण वयानं मोठी होती, तिचं दर्शन घेतलं. दारात तुळशी वृंदावन भगवान शिवशंकराची साळुंका दर्शन घेतलं. ताईने विचारलं, दादा कशाला आलास? काही नाही, तुला दिवाळीला नेण्याकरता आलो. बर. मामांजींना विचारावं लागेल, म्हणजे सासऱ्याला. ही संस्कृतीवर का आपली, ही संस्कृती. सासऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय सून माहेराला जातच नव्हती. आता सुनाचा सल्ला घेतल्याशिवाय सासऱ्याला चहाच नाही. हो, इतक्या काय काय सुना भारी. बाप रे, लय भारी सुना. या पवित्र देशात 6 सुना अशा जन्माला आल्या, सासऱ्याच्या डोळ्यात आलेलं पाणी त्या पुशीत होत्या. त्या पुशीत होत्या. त्याच्यापैकी 6 पैकी भागीरथी नावाची सून, मानकोजी बोधले यांची सून भागीरथी नावाची, हिनं सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. 5 पुन्हा घरी गेल्यावर पहा, दुसऱ्या कीर्तनात सांगन, सगळ्या गोळ्या एकखट्या घेतलं की रिॲक्शन येत असते. म्हणून एक एक घेतली पाहिजे. सासू सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायच्या 6 सुना जन्माला आल्या महाराष्ट्रात. सासऱ्याला रडिणाऱ्या आणि सासूला रडिणाऱ्या कुंटालानं पाहिल्या. कुंटालानं टनानं पाहिल्या. हो, आत्याबाई, मामांजीला निरोप पाठवायचा. आले. बिदरच्या बादशाचं भांडार सांभाळीत होते मंगळवेढ्याचं. राजाईचे सासरे दामू शेट्टी. आगी लागत आहे असो का, शेवटचा पुरावा. दामू शेट्टी आले, रामराम केला. आलात होय. बहिणीच्या सासऱ्याला साष्टांग दंडवत. दिवाळीला न्यायला आलात ताईला, 10 दिवसाकरता घेऊन जा. काय आनंद त्या भावाला. ताई आपल्या इथे दिवाळीला आली. अख्खा दिवस गेला, अख्खा दिवस. अख्ख्या दिवसभरात पाण्याच्या शिवाय भावाला काहीच देऊ शकली नाही. कारण खालाच नव्हतं घरात, काहीच नव्हतं घरात. घोडे 3 होते. मागच्या घोड्यावर एक गुमास्ता, पुढच्या घोड्यावर एक गुमास्ता, मधल्या घोड्यावर भाऊ. भावाच्या पाठीमागं बहीण बसली. बिदरला निघालं घोडं. मुक्काम दर मुक्काम करीत करीत निघाले. मुक्काम पडल्याच्या नंतर संध्याकाळची वेळ. सकाळी स्नान केलं पहाटेच वाहत्या पाण्याला. अंधारात रस्त्यात कपडे बदलायचे ना, अंधारात स्नान केलं बाईनं. काय संस्कृती आहे देशाची. एका झाडाखाली बसले. पुढं वडील सरदार होते बिदरच्या बादशाचे. रस्त्यात एक श्रीमंत व्यक्ती भेटला. कोण? बिदरच्या बादशाच्या सरदाराचा मुलगा आहे. पंचपक्वान्नाचं जेवण. काय कमी होती ती?
जेवण झाल्यावर दुपारची विश्रांती करण्यासाठी बसले. गाव जवळ आलतं बेदर. बहिणीनं भावाला जवळ बोलिलं आणि गुमस्त्याला जवळ बोलिलं. दोघा जणांना सांगितलं, बापू तुम्हाला मी काही म्हणत नाही, पण दादा मी तुला किती आवडते. भावान बहिणीला सांगितलं, ताई माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतीस. दादा तुला आई बाबाची शपथ आहे. आई बाबानं घरी गेल्यावर जर विचारलं ताईच्या घरची परिस्थिती कशी आहे, तर तुला सांगू नकोस, तुला तुझ्या बहिणीची शपथ आहे. कोणाला म्हणायचं भारताची स्त्री माहिती आहे? आपल्या घरचं मोठेपण जगभर सांगती आणि आपल्या घरची फजिती दाबून ठेवती. ही पवित्र स्त्री या देशाची आहे. इतकी पवित्र स्त्री या देशाची. आपलं भिकारपण चव्हाट्यावर मांडित नाही, आपलं दारिद्र्य लोकांच्या पुढे आपटीत नाही. ती या देशाची स्त्री आहे, या देशाची पवित्र स्त्री ती आहे. गेले घरी वेगात सांगतो. गेल्याबरोबर बाप्पाच्या गळ्याला मिठी मारली, आईच्या गळ्याला मिठी मारली, आईबाबाचं दर्शन घेतलं. आईनं इतक्या कडकडाटून मिठी मारली, इतक्या कडकडाटून. गेल्या 2 वर्षाचं वात्सल्य तिचं उतू आलतं. ते वात्सल्य हृदयाला मिठी मारल्याबरोबर ते वात्सल्य तृप्त झालं. लेक लेक गळ्याला मिठी मारते, काय आनंद असतो. हो. मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, मुलगी कोट्याधीश जरी असली तर भिकारी माहेर पण तिला आवडते. एक कविता सांगून सांगून राहिलो तुम्हाला. चांगली गाणी, चांगली कविता गोड असतात, चांगल्या कविता पण चांगल्या. बरं हल्ली काही कविता, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची, ह्या असल्या कविता. उत आला उत ह्या कविताचा. उत उत. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वढ्यान फिरतो, तू रेल्वे खाली मरण. असल्या कविता असतात का कुठे? दादा मला एक वहिनी आण. मिशात नाही तुझ्या दादाला, कुठं वहिनी बोकांडीवर घेईन तू. मला वहिनी आण. आमचं पोरग शाळातून आलं, मला ही कविता कोण शिकली रे म्हणलं? बेसरामाच्या फोकान हाणायला पाहिजे. तुला ही कविता शिकित असते तोय. दादा मला एक वहिनी आण. काही काही कविता. अरे कापसावी न उले, अरे कापसावी न उले, त्याले बोंड म्हणू नये. हरिनामाविन बोले, त्याले तोंड म्हणू नये. हरिनामाविन बोले, त्याले तोंड म्हणू नये. काय गोड कविता आहे. दुधावर आली बुरी, तिले साय म्हणू नये. निजवी ते भूके पोटी, तिले माय म्हणू नये. तिले माय म्हणू नये. तिले माय म्हणू नये. काय कविता आहेत. एक पोरगी परसात गवऱ्या लावू लागली. परसत म्हणतात ना, गवऱ्या लावतात त्याला. आता गवऱ्या लावायचा विषयच नाही. गाई हावली करून दिल्या 7 भाईला. मा घराच्या पुढं वाटान, वाट्याच्या पुढं शेळीचा खोटा. आणि गाई हावली करून दिल्या 7 भाईला. आणि कशाचं शेण थापता. हा, ज्याला 150 एकर जमीन ते थैली घेऊन आला उंदराव आणि दुधाची. महाराज दूध पिता का? म्हणलं तूच पिती रोगर. थैली घेऊन आला आणि महाराज दूध पिता का? शेण लावू लागली. शेण लावता लावता दादा वारं आलं. स्वामी वारं आलं. वारं. आणि वारं आल्याच्या नंतर ती पोरगी वाऱ्याला काय म्हणली? घाल वाऱ्या पिंगा, पिंगा माझ्या परसातर. ए घाल वाऱ्या पिंगा, पिंगा माझ्या परसातर. ए वाऱ्या माझ्या परसात पिंगा घाल. त्याच्या पुढचं सांगत नाही. आणि माझ्या माहेरात जाऊन सांग, माझ्या आई बाबाच्या कानात, सुखी आहे कोर तुझी, सांगे आईच्या कानात. माझ्या आईला सांग तुझी पोरगी खुशाले. इतकी श्रीमंत संस्कृती या देशाची आहे. इतकी श्रीमंत संस्कृती. काय कविता होत्या त्या. बैलाची कविता माहिती तुम्हाला? हो, लय जण बैल म्हातारे झाल्यावर 7 बैल देऊन टाकतात. काही काय माणसं तर हंगामी बैल वापरीत. उन्हाळ्यात काम नसतं ना, एकूण टाकायची.
तितक्या गड्याच्या पैशात पुन्हा बैल भेटते. काय बैलाची उपकारिता आपल्यावर. कवी इनामदाराची एक कविता होती. बैल मेल्यावर काय म्हणतो त्याच्या अगोदर, तुझ्या शेतात राबून माझी सरली हायात, नको मोकलूस आता मला उतार वयात, मला उतार वयात. हे हातपाय थकले रे शेतकरी राजा, आता मला नाही नांगर ओढत. 4 पाऊल मला नांगर ओढत नाही, आता मला नकोच मोकलो. काय म्हणतो बैल, मेल्यावरी मला एकदा तुझ्या दारात रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. बैल म्हणतो शेतकरी राजा, मी मेल्यावर माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. कवी इनामदारांची कविता आहे, मला लक्षात येणं बरोबर. आता काय कविता वाचा, कधी वाचा. अशा चांगल्या कविता वाचित काही कविता. अरे ती रस्त्याने चालली, अरे ती रस्त्याने चालली, 10 दिशांनो फुले टाका. तुम्ही तयार नसाल तर माझ्या हृदयाचा गालीचा टाका. आणि हो सकाळी पाणी नेत नाही, कळालं ना. आणि त्याची कविता तुम्ही म्हणायची. किती नालायकपणा आहे. काय गोड कविता, काय कवी काव्य. हो तमाशातले गाणे गोड होते महाराज माझ्या लहानपणी. मी काय तमाशा पाहिला नाही. मधुर मिलन आजला भला, मधुर मिलन आजला भला, सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. चांगले गाणे, चांगल्या कविता आणि चांगली अभंग पाठ करा. पाळणे पण शास्त्रातले पाठ करा. वल्लिया नाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पती, जुबाळा जुरे जू, जिवंत केले उर्मिला पती, जुबाळा जुरे जू. किती पाळणा गोडे. भगवान शिवशंकर द्वादशीच्या दिवशी गोकुळात गेले. ए योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. असे पाळणे म्हणायचे ना. ते पंढरपुरात एक पेटीवालं पाळणे ऐकित. ए पहिल्या दिवशी जन्मलो बाळ, 3ऱ्या दिवशी खातय रताळ, आणि 4थ्या दिवशी फेकला गुलाल, जुबाळा जुरे. तुम्हाला बी गुदगुल्या झाल्या महाराज वाजितांना नाही का. काय असलं काव्य पाठ करता तुम्ही, दुःख वाटतो. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. हा आपल्या हा संप्रदाय मुनिप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय ऋषीप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय निवृत्ती बाबा सारख्या योग्यांचा संप्रदाय. यांनी जे सांगितलं ते करायचं. यांनी ज्याला मानलं आपण त्याला मानायचं. तुम्ही कोणालाही नालायकाला डोक्यावर घेऊन फिरायचं नाही. वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं शेपुडीचं दूध कानात टाकायचंच नाही. काऊन टाकलं म्हणले ऊन लागलं, बोकड्याच घालू त्या कानात या कानात. वाघिणीचं दूध पिणाऱ्याला कुठे ऊन लागत असते का. मूर्खपणाचं टोकेन ते. इतकी मोठी माणसं आहोत आपण, फार मोठी माणसं होत राजू. काही भाकड करायचं काम नाही आपल्याला. गेले घरी. काय आनंद ते आईला. तळील्यावरिल्या एकची पक्वानी, काय श्रीमंत सरदार. संध्याकाळी राजहंसाच्या पंखाची गादी. किती वाजली रे आसरुबा. अरे बापरे 10 बजते. हे माणसं सांगत नाहीत आपल्याला आवर म्हणून. हो हे आपल्याला आवरायच्या मागे येतं. एवढा पुरावा पूर्ण करू आपण. राजहंसाच्या पंखाची गादी होती.
त्याला सोन्याची तपकडी आणि त्या पलंगाला जे पाय होते का ते हत्तीच्या दाताचे होते, हस्तिदंताचे पाय. आपल्याला परमिशन नाही बरं. हत्तीच्या दाताचे पायाचा पलंग जर घरात गवसला तर सगळ्याला खडी फोडावं लागेल आरसूला. हो, आपल्यात ताकद नाही, नाही तर ती मग शासनाच्या खजिनखान्यातून विकत घ्यावं लागते. तसं धकते. नाही तर कुठं हत्ती मारला कहा मारला, हे आगाऊच काम आहे ना. शासनाचं काम म्हणजे आग्या मोहळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देते आणि मधात महाराज भेटला की त्याला डसत. असं काम असतं शासनाचं. हो, आपण ते आगावपणा कशाला घ्यायचं आगाव. ज्या महाराजाला झुरळ मारता येत नाही त्याला वाघाचं कातड बसायला, तो वाघ कुठं मारला? अरे कोणी मारला मला गवसलं, मी बसायला घेतलं, तू मला कशाला? चोराला सोडून दिलं, संन्याशालाच हातकडे अडकवायच्या. असं काम असतं कधी कधी. आहे कधी कधी आपल्या शासनाचे कायदे गोड येतं. हो, गोड आहेत, गोड आहेत, गोड आहेत. वाघिणीचं दूध तुम्ही का पिलं का? नाही, नाही पिलं नाही का? आणि वाघिणीला राहिला काय? अभयारण्य. कोणतं अरण्य? अभय. भय नाही त्या अरण्याला काय म्हणायचं? अभयारण्य. हां, चला, गाईचं दूध कोण्या जातीला पेल्या उलटत आहे? अशी एखादी जात आहे का भारतात? त्या जातीतल्या माणसानं गाईचं दूध पेल्या उलटत आहे? नाही. तिला कत्तलखाना आहे का नाही? कत्तल म्हणजे न्याय किती गोड आहे बघा ना आपल्या शासनाचा. किती गोड न्याय, किती. वाघाला अभयारण्य. वाघ जर कीर्तनात आल्यावर किती बाळ्यापाशी बसताना हातवरी करा बरं. हा, सगळ्याच्या पॅन्टी पिवळ्या होत्या ना. जमाना का? आहे कधी कधी असते. चला, ते वंदे मानायचं असते. राजा बोलेन दल आले, विरोधात जायचं नाही न्याय व्यवस्थेच्या. चला, काय असेल ते. राजहंसाच्या पंखाची गादी. पाण्याचा पेला भरून ठेवला, फुलपात्र झाकून. रात्री 1 वाजता पोरगी उठली, भिंतीला टेकन देऊन डोळे लावले, तशीच भीत खाली जमिनीवर झोपली. रात्री 1 वाजता आई उठली, पोरगी गादीच्या खाली. बघता बघता 2-4 दिवस निघून गेले. एके दिवशी वडील जवळ बसले. मधला विषय सोडून द्या, वेगात बोलतो. दार लावलं आणि मुलीला विचारलं, ताई तुला पलंगावर झोप का येत नाही? ने दादा मला कळतच नाही, झोपीत मी आरबळते आणि खाली कवाशी येऊन बसते आणि खाली कवा झोप लागते मला कळतच नाही. खरं बोलत होती का? नाही, खोटं बोल लागली. वडिलाच्या लक्षात आलं. मुलाला जवळ बोललं, हे बाळा इकडे रे. काय बाबा? आपल्या ताईच्या घरचा वाडा किती मोठा आहे, किती खणाची जोडणी आहे, किती मजली माडी आहे? ते म्हणलं, बाबा मला राजानं बोलिले, मी आत्ता जाऊन येतो. राजानं बोललेच नव्हतं. त्याला माहिती आहे खरं बोललं की बहीण मेल्याचं पाप लागते. बहिणीनं काय सांगितलं होतं? तुला मेलेली ऐकशील, तू जर वडिलाला काही सांगशील तर. निघून गेला. राहिले कोण? 2 गुमास्ते. ते बिचारे भाकरीचे कानकोंडे होते. आतमध्ये बोलिलं, दार लावलं, सांगा तुम्हाला मी किती आवडतो. म्हणले, देवा इतका. मग मी तुमच्यावर लेकरा इतकं प्रेम करतो, तुम्हाला माझी शपथ आहे. आमच्या जावायची परिस्थिती कशी आहे? ते म्हणले, आमच्या तोंडातून ऐकूत नका, आम्हाला पाण्याशिवाय काहीच नाही भेटलं. चला म्हणले, वा बाहेर. इतकंच पाहायचं होतं फक्त. दार लावलं आणि पोरील जवळ घेतलं. बाप होता तो, बाप. हे बा, मायबापाचं लेकरावर किती प्रेम होतंय असते, त्याला मायबापालाच कळत असते. हृदयाशी धरली पोरगी, पाठ थापटीलीन सांगितलं, राजाई तुमचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता मुसलमानाचा सरदार झालो. पुरी इमानदारीनं काम केलं आणि इमानदारीनं केलेल्या कामाची पोच पावती. 5.25 क्विंटल सोन्याचा पलंग बिदरच्या बादशाहानी मुसलमानानं राजाईच्या वडिलाला सप्रेम भेट द्याला. सप्रेम भेट द्याला. इतके इमानदारीनं काम करीत होती माणसं. हो, माणसाच्या नीतिमत्ता चांगल्या होत्या राजांच्या काळात. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आज आई म्हणाला. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान.
अमावस्याच्या रात्री जिचा प्रकाश पडतो त्या मुसलमानाच्या पोरीला आई म्हणाला राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. कवी भंगांची कविता. अरे ताई, मी निष्ठेनं कामगिरी बजावली, याची पोच पावती मला 5.6 क्विंटल सोन्याचं पलंग दिलाय. ताई, गेली 2.5 वर्ष झालं या पलंगाला पाय लावला नाही. कशा करता मला माहिती आहे, माझी तू पोरगी आहेस ग. या पलंगावर माझ्या मुलीने आराम करावा याच्याकरता जशाला तसा बांधून ठेवता. तू काल आलीस दिवाळीला म्हणून या महालात टाकलाय. जाताना हा पलंग मी तुला बांधून देणार आहे. त्या पलंगावर का झोपत नाहीस याचं मला कारण सांग. तिनं बापाचे डोळे पुसले आणि सांगितलं, बाबा, दादानं जरी नाही सांगितलं तर गुमास्त्यानं सांगितलं, फक्त पाणीच प्यायला भेटलं. बाबा, खरं सांगू, माझ्या घरी पोटभर खायला भाकरी नाहीत. आम्ही दर 3 दिवसाला पोटभर जेवत होतो. दर 2 दिवस अर्ध्या पोटानं राहतो आणि 3ऱ्या दिवशी पोटभर कण्या पेत होत. खात नव्हतो. खातेत कण्या कोणत्या घट्ट, त्या पातळ होत्या म्हणून आम्ही पेत होतो. इतकी परिस्थिती नाजूक आहे. बाबा, माझ्या मालकाने चुकलेली एक पोरगी घरी आणली. तिचं नाव जनाबाई. तिला आथरायला काही नव्हतं म्हणून माझी पांघरायची वाकळ तिला देऊन टाकली. बाबा, अर्धी वाकळ मी आथरते आणि अर्धी पांघरते. बाबा, कधी पाऊस जर आला ना, आमच्या घरात पाणी साचते. केळीवरी नारळी, घर चंद्रमोळी, घरात चांदण्याचा प्रकाश, घरात पाणी. आम्ही रात्र रात्र दगडावर बसून काढतो. बाप ऐकत असताना डोळे रडत नव्हते. अंतकरणाला पान लागले इतके वेदना होत होते. ताई, ही परिस्थिती, ताई तुझी ही परिस्थिती. बाबा ऐका, मी याच्याही पलीकडची कठीण भिकार पण भोगायला तयार आहे, पण आम्हाला दुःखच वाटत नाही. का? त्या घरात 14 लोक देवाचं भजन करतात. 3 टाईम आमच्या झोपड्यात भजन होते. बाबा, हा 5.6 क्विंटल सोन्याचा पलंग आहे. हिरे माणिकाची कोंदण केलेला महाल आहे. पण गेल्या 6 दिवसात एकही दिवस टाळ वाजला नाही. म्हणून या सोन्याच्या पलंगाला आगी लागो तया सुखा. आग लागो ह्या पलंगाला. इथं आम्हाला भजन ऐकायला भेटत नाही. आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. मला वाटते तारकीच्या संदर्भात मनोज सावकार नायगावचे बोलत होते. पुन्हा कोणीतरी इथून, पुन्हा हो इथूनही कोणीतरी बोलत होते. मगाशी त्या भुजंग सरांनी सुद्धा फोन केला. ते गजानन भैया मुन्ना आहेत, त्यांच्याकडं आम्हाला निवासाची व्यवस्था केली 2-2.5 तासाची. छान, त्यांच्या घरची माणसं चांगले आहेत. लेकरासारखा आदर केला. त्या घराण्याला धन्यवाद. तुमच्या गावातली माणसं सात्विक सदाचारी. एका महान योगी राजाच्या पदस्पर्शाने, निवृत्तीनाथ स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं तुमचं गुंटूर नावाचं गाव, एवढा मोठा वैभवशाली परमार्थ, इंद्राच्या वैभवाला लाजविल इतकं सुंदरसं वैभव. फार सुंदरसं मंदिर आहे. मारुतीरायाच्या मंदिराची नुकतीच फरची पण चालू आहे. मी येताना बघितलं, तिथं फार सुंदरसं काम. तुम्हा गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद. गावात सगळ्या आडनावाच्या माणसांना धन्यवाद देतो. तुमचे मृदंगाचार्य महाराज, काय नाव तुमचं महाराज? अविनाश महाराज. छान छान. फक्त तुम्हाला आवाज नव्हता, आता धकून घ्यायचा असते, चलत राहत असते. जे टाकळीकर महाराज असतील, त्यांच्या बाजूचे महाराज असतील, ते संघचा आसाराम आहे, त्याचं नाही असतो. ते संचाल काय नाही ताण घ्यायचा. ते बाजूचे असतील, तुम्ही महाराज इने करी दोन्ही, काळी पॅन्ट इने करी दादाला, असं त्याचं. काळ्या पॅन्टीवर का होत नाही, इना घेतला तुम्हाला प्रणाम घ्यायचा, पण याच्यानंतर पांढरी पॅन्ट शिवा. अहो बायका मुकाट्या कापू शिकून बापाचं नाव करून दागिने करून यायला, आता रांगत गेली आणि सांगत आली. हो, आमच्या पोराईची माय दिवाळीला गेली, दिवाळीला गेली 1,500ची साडी नेसून आली. माया पुढून गेली, पण मी नाही म्हणलं केवढ्याची, मी रकिलेन.
या जगात जर्मनी, भारतात परभणीत गिरगाव चरबटेन तिथलं मी भूते. मी नाही म्हणलं केवढ्याची. तीन दुसऱ्या दिवशी बी नेसली ते तरी मी नाही म्हणलं मी केवढ्याची. तिसऱ्या दिवशी नेसली तरी विचारलं नाही केवढ्याची. बायकायला कसं असतं माहिती आहे का? बायकाला एक असं मेमरी कार्ड दिले आपल्या भारतातल्या, दुसरं चांगलं म्हणलं की त्याला बरं वाटतं. हो, नवऱ्याने एका बाईला 20,000ची साडी आणली आणि त्यानं नेसली. शेजारीन म्हणली माय कसं सतरंजीवानी सुते. वरखंड तिचं तोंड मांजराने. काय 20,000 दिले आणि सतरंजीवानी सुत आणलं. त्यानं पुन्हा 5,000 टाकले आणि 25,000ची साडी आणली. शेजारणीला दाखिली. म्हणली काय याच्या बुट्या कशा गोचडावानीच आता. तिचं पुन्हा थुत्तर वरबाडं. म्हणली काय साडी आणली. त्यानं पुन्हा 5,000 टाकले आणि 30,000ची साडी आणली. आता कस्तुरीबाईनं पाहिली आणि कस्तुरीचं एक गुलूब शाट झालेलं आणि एकाच गुलपान. म्हणली माय काय कलर बाजावाल्यावानी छे का कशा असं त्यात बघा ना. म्हणजे नवऱ्यानं 30,000ची आणली त्याचं मोठे पण नाही. गुलप शाट झाली ना तिने सांगायचं खराब. असं खराब मानित असते तुय. हो, आमच्या घरच्याला आनंद होत नाही मी केवढ्याची म्हणलंच नाही. एका दिवशी असं तेरवीच्या कीर्तनाला गेलो, घरी जेवायला गेलो. म्हणलं मला जेवायचं या धोळा का. आणि म्हणलं मग कवा खात असते. मग ते वाढं मला जेवायला काय नाही, पोळ्या सकाळच्या वाढ्या. गॅस पेटीलाच नाही, लगेच भाजी केली. हरभऱ्याची भाजी चुरगाळली, त्याच्यावर भुरकीन जरसं तेल टाकलं. म्हणलं मी का संक्रित गाय आहे का रे. नाही इतका नाही इचकाल्याला बाजार मग फक्त तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. हिशोबात माझं आमच्यावर घेतलं की तुम्हाला मस्त आनंद वाटतो. उकळाच येतो बघेन. साडीची घडी अशी कोपऱ्यात होती. म्हणलं काय साडी खाशे ग. माझ्या भावानं घेतली. म्हणलं 1,500ची. बाई तुम्हाला कसं काय माहिती आहे. आणि म्हणलं मी का सनेशी काय, मला साडीचा भाव कसा कळत नाही. 1 रुपया पण कमी नाही. 1,500 म्हणजे 1,500च घेतले दुकानदारानं. म्हणजे इकडं भाऊ मी अशी पाहता असं केलं. म्हणलं 150 तुझ्या भावाचे त्याच्यात आणि 1350 आपलेच येतं. बाईन तुम्ही कहा दिले. आणि म्हणलं भागवताच्या डाळी इकलेले पैसे. पण आम्ही दोघंच होतो का, पुन्हा कोण नव्हतं. तेरी चूप आणि मेरी चूप. मला म्हणली तुम्हाला कसं कळालं. म्हणलं वास घेतला तेव्हा डाळीसारखा आलता. हो कशा असं त्यात बघा ना. लगेच कळ इकून पैसे नेत्यानं माझ्या भावानं साडी घेतली. तो भाऊ ऊस तोडायला गेला त्यालाच मिळ नाही तुला का साडी घेईल. हो असा नाद असतो ना. लगेच कळत. असो मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मनोज सावकार बोलत होते. त्यांनाही धन्यवाद. लांब आहे त्यांचं गाव, त्यांना येता नाही आलं. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अर्धाकृती आहे तुमच्याकडं. फार छान. अधिष्ठान दैवत निवृत्तीनाथ स्वामी योगीराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी प्रणिपात.